होते काय माहीत किती मेहनत करून सकाळपासून ना ह्याला धरलं ह्यांनी. वॉकला जाऊच देत नाही. कुठं बांधणार आहे? तर मागं पाठीमागं जायला काय नाही, 100 कुत्री जमा करते. ह्याला सवय झाली बरं का. येण्याचं करते. जाऊ आता येत नाही. आणि ह्यानी आले मग सोडतेच. चला माझं चाललंय तिथं झाडायचं. चप्पल आणले नाही खाली, खडं रक्तातले. चला बसा आता निवांत. नमस्ते, मी अश्विनी सैसोमा सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते, मी अश्विनी सैसोमा सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना रविवार इडलीचा बेत आहे आणि आंघोळ केलं का पहिलं देवपूजेचं असतं माझ्याकडे. पण आज देवपूजा सई करते बोलली. गेल्या वेळेस परी केली होती, ह्यावेळेस आता सई करणार आहे. आणि इडलीचं पीठ खूप छान असं फुगलं. ह्याच्यामध्ये मेथी दाणे वगैरे काही टाकलेच नव्हते मी, तरी पण बघू शकता इतकं मस्त फुगलंय ना, खूप छान. तर एकसारखं याला मिक्स करून घेते. आणि खूप लवकर मी इडली करायला घेतले. लवकर म्हटलं तरी पण 7 वाजलेले आहेत, कारण की आज मळ्यात बायका आहेत. मला काय जायला मिळत नाही, काय नाही. आई पण नाही येतं आणि वर्ष श्राद्धाला गेलेले काय आलेले नाही तर त्यामुळं. आणि आई असत्या तर तरी पण त्याला मळ्यात पाठवलंच नसतं, कारण की आता आईला कसं बायकांबरोबर होत नाही. आणि ऊन पण इतकं वाढलंय, उन्हात बसून तर मळ्यात करणार तरी काय. तर हे जाणार आहे. जास्तीचं का हरभरा नाही, पण सगळं काढून घ्यावं तर लागणारच आहे. घरापुरतं वगैरे केले, कारण की दरवर्षी हरभरा जास्तीचं करतोय. अजिबात दर वगैरे काहीच येत नाही, अजिबात परवडत नाही काही नाही. आणि घरचा हरभरा असल्याशिवाय पण आपल्याला पण परवडत नाही. जसं पाहिजे तसं बेसन डाळ ज्वारी वगैरे वापरता येते. आणि आपल्यात मोठा म्हाळ असतो, म्हाळाच्या वेळेस पण डाळ भरपूर लागते. लागलं तिकडं पाणी आधी उकळायला ठेवलं. पाणी उकळल्याशिवाय इडल्या मी त्याच्यामध्ये ठेवतच नाही. तर चला एका बाजूला ना इडल्या लावते आणि एका बाजूला आपलं सांबारसाठी डाळ लावणार आहे. कालच 2 शेवग्याची शेंग काढलेली, तर ते शेवग्याची शेंग त्यात मिक्स करून घेणार आहे. आणि काय माहिती रात्रीपासून इतकं आभाळ आलं ना, खूप आभाळ आले. काय माहिती जेव्हा हरभरं काहीतरी काढायचं असते आपलं, त्याच वेळेस काय तर काय असं होत असते. तर चला पटापट इडल्या लावून घेते. काय माहिती ह्यावेळेस प्रेग्नन्सीमध्ये इडलीचं म्हणजे जास्त खावंशी मला वाटली. पण आता आज जे केले होते अगदी मनापासून भिजवले होते, पण एवढी काय खावंशी वाटली नाही. लय झालं 3 इडल्या मी खाल्लेले असेल. आणि मेथी दाणे मी घालायला विसरले होते, तरी आपल्या इडल्या इतक्या छान मऊ लुसलुशीत छान अशा फुगलेल्या होत्या. तर रविवार म्हटलं की मग मुलांना अजिबात उठवत नाही, कारण की आता बघा 1 मार्चपासून सकाळची शाळा चालू होते. एरवी शनिवारी कसं 8 8:30ला गाडी येत होती आणि 12:30-1 वाजता मुली घरी येत होत्या. आता कसं होणार आहे, 6:45लाच गाडी येणार आणि 12:30-1 पर्यंत मग त्या घरी येत होत्या. आणि उन्हाळा तसं बघायला गेलं तर खूप लवकर पण चालू झालेलं आहे. खरं सगळ्यांनी आता ह्या उन्हाळ्यात काळजी घ्यायला पाहिजे. जसं की आता आपल्याला बघा हिवाळा पण पाहिजेल असते, आवडतं थंडी, पावसाळा पण पाहिजेल असते. हे दोन्ही ऋतू गोड असतात. पण उन्हाळा म्हटलं की काय माहिती अंगावर काटाच येतो, गरमी इतकी चालू झाली आहे. तर बरेच ताई म्हटले की ताक दही वगैरे खात जा. तर दही वगैरे आता दुपारचं खायला मी चालू केलेलंच आहे. आणि ह्यांना काकडी वगैरे आणायला सांगितले. जे पाणीदार वगैरे ना आपले फळं किंवा भाज्या आहेत तेच खायची शक्यतो मी प्रयत्न करायला लागले. तर शेवग्याची शेंग आता सध्या आहे म्हणून मी ना आपल्या सांबारसाठी वापरलं आहे. तर सांबारमध्ये कोण भोपळा पण घालतं, वांगी घालतं, तुम्हाला सांगते बटाटे घालतात. तर सगळ्या डाळ्या मिक्स असतात. तर मी फक्त ना ह्याच्यामध्ये लाल मसूर डाळ घेतलेली आहे. लाल मसूर डाळीमध्ये सुद्धा खूप छान लागते बरं का सांबार. आणि सांबारमध्ये मी फक्त उभा चिरलेला कांदा आणि टमॅटो एवढंच घातलेलं आहे. आणि बागेत आता कढीपत्त्याची गळती इतकी चांगली आहे ना, छोट्यातलं झाड आहे, त्याला अगदी कोळे कोळे पाणी लागलेत. म्हटलं आता चला त्याच कढीपत्त्यावर आता आपलं सगळं सांबारचं भागूया. आणि सकाळचं वातावरण इतकं सुंदर असतं ना आता सध्या तरी, कारण की आभाळ तर आलंच आहे, त्यामुळं थोडंसं सकाळी गारवा पण असतो. आणि सध्या झाडांना आणखीन थोडी फुलं आहेत ना,
त्यामुळे एकदम मन प्रसन्न असं होऊन जाते. तर बरेच ताई बोलतात की चुलीवरती कम्फर्टेबल आहे तुला स्वयंपाक करायला, गॅसवरती नाही. खरं सांगू का, धड गॅसवरती उभा राहून सुद्धा मला धड करायला येईना आणि चुलीवरती बसून पण खरी धड काय स्वयंपाक करता येत नाही. पण चुलीवरतीच मला बरं वाटते. किती जरी काय झालं, कसं का होईना, म्हणजे कुठल्या पण ह्याच्यामध्ये मी करू शकते चुलीवरती. आणि आई असल्यामुळं काय एवढं प्रॉब्लेम येत नाही. भाजारे वगैरे ज्या काय भाज्या आहेत त्या मात्र मी गॅसवरती करून घेते. इडल्या मात्र काढून घेतल्यानंतर एक 5-6 मिनटं रेस्टवर ठेवते, म्हणजे खाली ज्या भांड्याला आहेत ना साच्याला, अजिबात आपल्या इडल्या चिटकत नाही. अगदी सॉफ्ट मस्त असे इडल्या निघून जातात. तर इकडं सांबार करायला घेतलेले आहे. तर सांबारमध्ये कोण कोण ना, आता सध्या कसं आपण डाळीमध्ये इतर डाळ्या घालतो, तसं ना तेलाच्या फोडणीमध्ये अगदी चिमटभर जरी जरा उडीद डाळ जरी घातले का, खूप छान टेस्ट येते. आणि चिंच पण एका बाजूला मी भिजत घातलेलं होतं. तर आपलं लाल तिखट आणि सांबर मसाला, हळद, मीठ सगळं मी एकत्रच घेतलं होतं एकाच वाटीमध्ये. पटकन फोडणी जळायला पण नको आणि पटकन होऊन जाते. जास्त पसारा घाईसुद्धा होत नाही. का माहिती, मला एक 15 दिवस झालं हाताला, डाव्या हाताला थोडंसं, म्हणजे हाताला म्हणजे 5 बोटांना म्हटलं तर चालेल, एकसारखं मुंग्या येतात. हातातलं हात काहीतरी काय सारखं पडझड व्हायचं लागले. असं वाटतंय की मी नवीन स्वयंपाक बिपाक करते की काय. असं अशा गोष्टी चालत राहणारच आणि त्याच्यावरती सध्या काय इलाज करता येत नाही. फक्त झेंडू बामने लावायचं आणि चोळायचं असं काम. एका ताईने बरोबर ओळखलं होतं की ताई तुझा हात सुजल्यासारखं दिसते. तर तोच हात मला ना दुखते. हात म्हणजे पूर्ण नाही, फक्त 5 बोटामध्ये सध्या त्रास चालू झाले. कशामुळे चालू झाले काय मला माहीत नाही. सध्या त्याच्याकडे मी अगदी इग्नोर करत आहे. तर इकडं बघा नाश्त्याचं ताट तयार केलेलं आहे आणि खरंच खूप छान इडली सांबार सकाळ सकाळचं बेत आज झाला. एखादा पदार्थ आवडीचा असलं की माणूस पोट भरून खातोच बघा. लागले चुलीवरती चपात्या पण करून घेतली आणि भाजी वगैरे करून घेतली. आज पालेभाज्यामध्ये मेथीची भाजी करून घेतली होती आणि सई उठल्यानंतर बघा तिचं ती काम करून घेतली. जसं की देवपूजा, तिला म्हटलं देवपूजा स्वच्छ करून घे, म्हणजे मला 5-6 दिवस मी नाही घासून घेतलं देव तर चालून जातं नुसतं पाण्यातून. मग मी काढत असते सध्या तरी, असं माझं रुटीन चालू आहे. शनिवारच्या बाजारातून ह्याने ना कलिंगड आणले होते, खूप लाल बुंद मस्त पाणीदार असं होतं. तर 1-2 तास आधी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे दुपारी खायला इतकी मजा आली ना कलिंगड खायला, खूप छान. एरवी कलिंगड मी म्हणजे इतकं आवडीनं खात नाही, पण ह्यावेळेस मात्र अगदी आवडीने खाते. आणि कलिंगडाचे काप करून द्यायचं काम कायमचंच बरं का आपल्या घरामध्ये ह्यांचंच असतं. कारण की ह्यांना जसं व्यवस्थित कट करायला येतं तसं मला का माहिती येत नाही. तर आणि पोरींना काय करतात हे कलिंगडाचं म्हणजे अगदी ना वरून आयतं खालचं साल काढून हे देतात. त्यामुळं बाबांनाच पसंती देतात दोघीसुद्धा खाण्यासाठी. ना मला कामात मदत करते, तर मी आता बाहेरचं झाडून भांडे घासले. तू काय काय करणार आहे सांग की. अजून घरातला झाडले स्वच्छ, जस जसं घाण येईल तस तसं आणखीन पालं पडाले. आणि जे आपण वरची ठिकी काढले होते त्यांचं आज ह्यांनी पाल शिवून आणले. उकलून काय बघितलेलं नाहीये. सुपली घे, सगळं बेडशीट बिडशीट सगळं झटकायचं काय. हां चला, सईचं काम सई करते. तर मला घासायचे आहेत भांडे. जसं झाडील तसं पानं पडालेत, कारण की आज वारं पण खूप आहे आणि आभाळ पण आलं. नेमकं हरभरा काढायला आभाळ आलंय. लकी हिंडून झोपलाय. मी आणली भांडी. दिवसभर लाईट नाही, नुसतं वैताग आलाय गरमीचा. आणि परीचं चाललंय महाराजांचं स्केच बनवायचं, कारण उद्या ह्यांचं रंगभरण स्पर्धा आहे. नाही रंगभरण आणि चित्र, फक्त रंगभरणच की का चित्र पण काढायचं आहे. तर हा कुठलं हे. आणि बऱ्याच ताई म्हणतात म्हणून खाटावरती घेऊ नको,
पण जिथं पोरी असतात तिथं येतं आणि असं झोपलं की नाही मग त्याला उठवा असं वाटत नाही, काय नाही. कलर भरणार आहेस का आताच? फक्त चंद्रकोर. बाकीचं काय नाही. सरळ दाखव ना जरा, चमकायला आले. आणि गरमीचा त्रास व्हायला लागलाय म्हणून आज दहीच लावलेलं मी तरी. आणि माझं लिखाण चालू आहे. म्हटलं चला सई काम करते तर लिखाण करून घ्यावं माझं. हे सगळे आठवणी घेऊन जाऊ द्या. भेटलं तुला क्रीमचं खा वाटते वे. तिनं मगाशी पैसे घेऊन एक हेलपाट करून आल्या, मिळालं नाही. कुठं जाऊ म्हणून कसलं जिम जाम बिस्किट मध्ये जा. तिनं जा आजी जा. आजीच पैसे रिटर्न आणले बरोबर. परीसोबत बसले. पर्ण छान धूप दिवा लावलाय. आणि काय करते सांग बाळा, तू काय करते? ह्याला गरम करायचंय. तर परी आहे ना बटाटा आणि टोमॅटो चिरणार आहे. आज आईला मदत करणार आहे. पाण्यात ठेवणार आहे ना बटाटा, टाक पाण्यात. तर माझी तब्येत थोडीशी बिघडलेली आहे, त्यामुळं म्हटलं परीला, तर इथं वर यायला पण नको वाटत होतं. तर म्हटलं लेकरू एवढं काम करलंय तर दाखवावं. तर सई पण तिचं काय काम केली. सईनं सगळं झाडून काढलं, पण कलिंगड खाऊन अजून हाय असं झालंय डाग. काल फरशी पुसली होती. देते बाई म्हणू तुला पण. आणि इथं परी मला बटाटे टमॅटो चिरून देणार आहे. आणि मग मी नंतर 2-3 भाकरी, एक किती तू चपात खाणार आहे? सईला परला एक चपाती, आम्हाला दोघाला एक भाकरी असं स्वयंपाक करणार आहे. आणि माझा अवतार अजिबात दाखवण्यासारखा नाही आहे, झोपले होते. तर आज व्हिडिओचा एंड अगदी छोटासा व्हिडिओ का नाही का परू? आज तू कर बाई एंड. सगळे ताई समजून घेतात, छोटासा व्हिडिओ जरी असला तरी सगळे समजून घेतात. चॅनलवरती कोण नवीन आहेत का तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय. चला मी म्हणून दूध देते आता.